घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे फोटो लावण्यात आले, तर ठिकठिकाणी रामाचे फोटो कटआउट लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त रामाचे कटआउट लावले असल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाने आरोप केलाय। शिवसेना ठाकरे घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी रामाचे बॅनर लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। 400 पेक्षा जास्त बॅनर लावल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आरोप केलेला आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हा आरोप केलाय। निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली। तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। सचिनजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। 400 पेक्षा जास्त रामाच्या फोटोचे कटआउट लावल्याचे आरोप आता करण्यात आलाय, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, हे सगळंच म्हणजे इतका भारतीय जनता पक्ष इतक्या खालच्या पातळीवर उतरले। श्रीरामाचा उपयोग मतांच्या राजकारणासाठी करायचा, आचारसंहिता भंग म्हणजे मर्यादा पुरुषोत्तमाचा उपयोग मर्यादा सोडून करायचा, किती भयानक आहे। म्हणजे मला असं वाटतं की ही विकृत विचारधारा भारतीय जनता पक्षाची जी आहे त्याला हटवणं किती गरजेचं आहे देशामधनं। हे मला असं वाटतं की जे काही रामभक्त असतील त्यांनाही हे मान्य होणार नाहीये इतकं कसं। आणि त्यामुळे हे जे भयानक प्रकार जो चाललेला आहे तो निवडणूक आयोगानं तात्काळ बंद केला पाहिजे। आणि तशाच पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे बोरिवली वगैरे विधान क्षेत्रामधनं देखील येत आहेत। काय चाललेलं आहे, तुम्हाला मतदान होत नाहीये, लोक तुमच्या विरोधात आहे म्हणून तुम्ही आता या पद्धतीनं जर करणार असाल तर भयानक आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत। निवडणूक आयोगाला डोळे बांधलेत का पट्टी बांधली का हा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो आहोत। नक्कीच सचिनजी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या सोबत जोडले गेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।